काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी सजन कासाया विकू लागे मांस माळी सावत्याच खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. बस जानत हूँ भक्ती कर नाता. ब्रह्मवृंदांची चर्चा झाली. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. पांडुरंगाच्या महाद्वारात सगळे ब्रह्मवृंद. अरे तुम्हाला काही कळलं का रे? काय? चोखोबानं देवाला दही पाजलं असं म्हणते. या चोख्याने देव बाटवला. अभंग नामदेवाचे आहे. मी जे वाचून सांगतो ते पेपर वाचून नाही सांगत. म्हणते या चोख्याने देव बाटवला बैल जुंपा याला जीवे मारा. शिक्षा ठरली. चोखोबारायला ओढतच आणलं. ते त्याचं पोरग आहे कर्ममेळा. फाटकी चड्डी फाटकी बंडी हातात फुटकं पातेलं जर्मनचं. काही शिळे पाक मिळालं असेल. बापाला खाली पाडलं ब्रह्मवृंदांनी. घाबरून गेलं ते 5 वर्षाचं लेकरू. चोखोबारायनी रडणं सुरू केलं. ब्रह्मवृंद म्हणतात अजून याला शिक्षा दिली नाही आणि हा रडतो का? अरे तुला अजून तर शिक्षा केली नाही आम्ही, का रडतो? तेव्हा उत्तर चोखोबारायचं आहे. विठोबासी दही पाजत असता काहो माझ्या हाता आसंडिले. विठो रुसोनिया गेला मनवणी रडे दीर्घ ध्वनी करोनिया. मी माझ्या झोपड्यात विठोबाला दही पाजत होतो आणि तुम्ही ओढत आणलं. माझा देव रुसून गेला माझ्यावर म्हणून रडतो. अरे हा तर पुरावाच झाला रे. पाजलंय दही. बैल जुंपली. पाय ते दोरानं पाय बांधले आणि बैलावर आसूड ओढणार बंडू देवान. बैल उधळणार. चोखोबारायनं पडल्या पडल्या महाद्वारातली गोष्ट पांडुरंगाचा धावा सुरू केला. तो अभंग तेव्हाचा आहे. धाव घाली विठू आता चालू नको मंद. बडवे मज मारिती ऐसा काय अपराध. धावला देव. देवानं शिवळ धरली. शिवळ धरोनी शिवळ विठू उभा. नामदेव महाराज लिहितात. एक एक अभंग वाचा आपण. शिवळ शिवळ धरल्यानंतर ट्रकला ब्रेक लागल्यासारखे बैल थांबले. जगाच्या बापानं शिवळ धरली. ताकद आहे का हो बैलाची? तेव्हा त्या लेकरानं 5 वर्षाच्या फुटकं पातेलं होतं. काय शिळीपाकी भाकरी 1.5 भाकरी गोळ्या झाली असेल. दिलं फेकून आणि पडतच आलं आईकडे. त्याची आई सोयराबाई चोखोबारायची पत्नी. चंद्रभागेच्या काठाचा झोपड्यात. तुळशीचं वृंदावन सारवलेली जागा. सारवत असेल बिचारी. गाठी गाठीचं लुगडं केसाच्या झिंज्या आणि हे पळत आलं लेकरू. लवकर चल आई. कुठं रे बाळा? बाप जिवंत बघायचा असेल तर महाद्वारात. काय झालं? देव बाटवला म्हणतात. पाय बांधले आपल्या बापाचे. बैल जुंपली. बैल उधळली असतील ना, कातडे सुद्धा राहणार नाही बाबाच्या अंगाला. झालं. सारवण थांबवलं आणि माय लेकर पळत आले. पळत आले महाद्वारात. इथून दिसेल, तुम्ही पहा, मी सांगतो ते इथून दिसेल. हे सगळे विचार करतात का रे पाखरू उडालं तरी बैल घेवंड्यापर्यंत आवरत नव्हती का? जाग्यावर उभी कशी? यांना काय माहिती जगाचा बाप शिवळ धरलेला आहे. शिवळ धरलेला पांडुरंग ब्रह्मवृंदांना दिसत नाही, फक्त तिघाला दिसतो. 5 वर्षाच्या लेकराला कर्म मिळाला. संताचं लेकरू आहे ते.
त्याच्या आईला सोयराबाईला आणि चोखोबारायाला. पहिलं ते लेकरू रागावलं देवावर. काय भक्ती असेल हो. 5 वर्षाचं संताचं लेकरू देवासोबत भांडत. मरू दे माझा बाप, अरे जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुझ्या चित्ता. हे 5 वर्षाचं भांडत पांडुरंगासोबत. लाज काढली देवाची. मग माय पुढे आली. कशाला नाटक करतो देवा, अरे पाळीले पोशिले त्याचा हा उपकार, आणि दुबळीचा भरतार मारू पाहासी. काही नाही मिळालं म्हणजे गरिबींच्या झोपड्यात येतो शिया तुकडा खायला. देवाला म्हणते पाळीले पोशिले त्याचा हा उपकार, दुबळीचा भरतार मारू पाहासी. मरू दे माझा पती, बरं होईल तुझं. हात काढी आता जाय परता उसण्या, पोळ पोट पोसण्या येतून या. जेव्हा देवाला पोट पोसण्या म्हटलं ना सोयराबाईनं, पाय बांधलेले चोखोबा ढसढसा रडले. सोयरा, कोणाला म्हणतेस तू पोट पोसण्या? ह्या विठ्ठलाला. नाही सोयरा, चोखा म्हणे कांते विश्वाचा पोसना, संताचा देखना विठू माझा. जगाला पोसणारा तो आहे, त्याला पोट पोसण्या म्हणतेस? मी वाढवत नाही, रामायण राहील आपलं. मी का सांगतो, सोवळे नेसून गेलेल्यांच्या नैवेद्याकडे पाहत नाही, तो चोखोबारायच्या झोपड्यात जाऊन दही पितो का? उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे, भाव भक्ती देखून या. हे मातंग गुरु शिष्यांना सांगतात. अरे हे तुकडे माणसानं केले रे, जानत हू भक्ती करणं. आता शिष्य म्हणाले जाऊ द्या रे, म्हातारपणामुळे गुरुचं डोकं बिघडलं, आपण दुसऱ्या रस्त्यानं स्नानाला जाऊ. गुरु बोलत राहिले शबरी सोबत. तोपर्यंत हे शिष्य स्नानाला गेले, स्नान न करताच वापस आले. गुरुदेव गुरुदेव, काय रे स्नान कुठे करावं? रोजच्या ठिकाणी त्या पंपा सरोवरात. शक्य नाही गुरुदेव. पाणी आटलं का रे? नाही. मग अख्खं सरोवर रक्तानं भरलंय. बरोबर आहे. कारण हिनं जन्म घालवला आपल्या सेवेत, तिच्या सेवेची विटंबना केली तुम्ही. आता काय करावं लागेल महाराज? एकच उपाय आहे. जिला भिल्लीन म्हणता, जिच्यामुळे कर्माला बाध आली म्हणता, तिच्या चरणाचं तीर्थ घ्या सगळे आणि सरोवरात टाका, पहिल्यासारखं होईल. तीर्थ घ्यायचा प्रयत्न केल्यावर शबरी धाय मोकलून रडू लागली. काय करता महाराज तुम्ही पवित्र महात्मे, कोण्या नरकाला जाऊ मी? उभी राहा शबरी. जगातल्या तीर्थाला पवित्र करणारं तीर्थ तू आहे. आणि शबरीचं चरण तीर्थ जेव्हा नेऊन टाकलं महाराज, पहिल्यासारखं सरोवर झालं. धोत है संसार सब गंगा माही पाप, सदगुरु के चरण में गंगा पहुँचे आप. तीर्थे टया ठाया यति पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. आत्ता शबरीचा अधिकार कळाला. तीर्थालाही पवित्र करणारा तीर्थ. आणि मग मात्र ते रस्ता साफ करायची सेवा थांबवली. बस शबरी जन्मभर सेवा केली. तिची एक पर्णकुटी तयार झाली. थोड्या अंतरावर शबरी सत्संगाला येत असे. थोड्या अंतरावर मागे, समाजाच्या मागे म्हणजे शिष्यांच्या मागे डोकं टेकवायची, नमस्कार करायची, सर्वांगाचे कान करून श्रवण करायची. प्रवचन संपलं की निघून जायची. अशी कालक्रमणा चालू. एक दिवस स्वतः मातंग गुरुदेव शबरीच्या आश्रमात आले. शबरी बाहेर आली, गुरुच्या चरणावर डोकं टेकवलं आणि वर बघितलं तर गुरुच्या नेत्राला घळघळ घळघळ धारा. आता तुमचे गुरु जर तुमच्या घरी येऊन बंडूदेवा रडल तर काय वाटल? गुरुदेव यह आने का कष्ट क्यों उठाया?
मुझे क्यों नहीं बुला लिया, मैं वहाँ आ जाती। एकांत में कुछ कहना था बेटी, करके अकेला आया। क्या कहना गुरुदेव? पहली दिल की बात कहता हूँ, कुछ दिनों के बाद मैं निजधाम जा रहा हूँ। हमें छोड़कर चले जाओगे बाबा? सभी को जाना पड़ता गुरुदेव। और खुशी की बात यह है, दुनिया का बाप भगवान तुम्हारे झोपड़ी में दर्शन देने आएगा। ये तो खुशी की बात है गुरुदेव। हाँ, तो आप रो रहे क्यों? इसलिए मातंग की सेवा करने वाली शबरी, उसको प्रभु का दर्शन मिलेगा, लेकिन उस समय ये मातंग जिंदा नहीं रहेगा तो मुझे प्रभु का दर्शन नहीं मिलेगा करके रो रहा हूँ। अच्छा, तो आप नहीं रहोगे तो मैं कैसी पहचानूंगी बाबा? वो भगवान है। मेरे वचन पर विश्वास रखो बेटी। तुम्हारे झोपड़ी में जिंदगी में जो पुरुष आएगा वो केवल भगवान ही होगा। भगवान के सिवा कोई पुरुष नहीं आएगा। जो आएगा वो भगवान होगा। आणि गुरुदेव निजधामाला गेले। थोडंसं एक लक्षात घ्या, हे सांगितलं बंडूदेवा गुरुदेवाने, त्यावेळी रामाचा जन्मच व्हायचा आहे। सांगा किती वर्षे वाट पाहिली असेल? बरं, आपण असं अनुमान करू त्याच वर्षी राम जन्म झाला, तरी निदान 42 वर्ष। कारण राम जन्म झाला तर 15व्या वर्षी लग्न झालं, 12 वर्षे अयोध्येत, आणि 14 वर्षाचा वनवास, 12 आणि 15 27 न 14 41 वर्ष। इतके वर्ष तो वाट बघितली असेल। दिवसभर डावीकडे उजवीकडे पुढे मागे मुंडकं फिरवायची, सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत, आणि संध्याकाळी कपाळ बदलून रडायची, प्रभू नहीं आयो मंदो हमारो भाग, रडायची। मुंडकं का फिरवायची? कारण गुरुनं दिशा सांगितली नाही, पूर्वेकडून येईल का पश्चिमेकडून, उत्तरेकडून येईल का दक्षिणेकडून, म्हणून नुसतं भोवताल मुंडकं फिरवायची। आणि दररोज का वाट बघायची? तिथी तारीख साल वार महिना वेळ काळ हेही सांगितलं नाही। मग आहे की नाही अडचण? सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत। काही काही माणसं विचारतात, शबरीनं रामाची वाट कशी बघितली? मी सांगतो तशी। शाळेमध्ये पळण्याची शर्यत, 10 मुलं शर्यतीत उतरले बरं का नामदेवराव। गुरुजी उभे आहे, सूचना देतात, 2 रेषा आखून दिल्या। आपलं संत भगवान बाबा हायस्कूल म्हणा ना, रेषा आखून दिल्या। एक पाय पुढे एक पाय मागे, 10 मुलं उभे। प्रेक्षक उत्सुक आहे नंबर कोणाचा येतो बघण्यासाठी, मुलंही तयार आहे पळण्यासाठी, आणि गुरुजी सूचना देतात, बरं का पोरो, पहिल्यांदा सावधान म्हणेल मी, मग 1, मग 2, 3 म्हटलं की सुटायचं। तयार आहे सगळे। सूचना सुरू झाली, सावधान। 1, 2, झालं। कळलं तुम्हाला? काय कळलं? माणसं विचारतात शबरीनं रामाची कशी वाट पाहिली, आता तुम्ही मिनिटभर 3ची पाहिली तशी। 1 मिनिट तुमची 3 साठी कशी अवस्था झालती? 3 कधी म्हणतंय? अशी जन्मभर शबरीची अवस्था झाली होती, माझा राम कधी येतोय।
आपण सर्व 2 मिनिट सुटसुटी शब्द आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. चलो शबरी के आस. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे सर्वाणी म्हणायचं. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे शाबाश. शबरी की कुटिया पावन होगा, शबरी की वाह वाह. शबरी की कुटिया पावन होगा. धन्यवाद. मेरे प्यारे दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को मेरे प्यारे दर्शन होगा, मेरे प्यारे शबरी की कुटिया पावन होगा. शबरी की कुटिया का बगिया में जाकर मैं तो कलिया सुनाऊंगी, बगिया में जाकर मैं तो कलिया चुन लाऊंगी, बगिया में जाकर मैं तो कलिया सुनाऊंगी, बगिया में जाकर मैं तो कलिया चुन लाऊंगी, और बनाऊंगी गले में मेरा, और बनाऊंगी गले में पहनाऊंगी, और बनाऊंगी गले में मेरा, और बनाऊंगी गले में पहनाऊंगी. पूजा की थाली में चंदन होगा,